थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम, सज्जता किंवा तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. हे जे 3 नियम आहे यांचं शैक्षणिक महत्त्व आपण या घटकामध्ये बघणार आहोत. तर बघा, शैक्षणिक महत्त्व या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययन उपपत्तीचे वर्ग अध्यापनाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे मांजर मासा मिळवण्यासाठी धडपड करते, भूक ही त्याची प्रेरणा असते, त्याचप्रमाणे अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. हेतुरहित किंवा प्रेरणाशून्य अध्ययन अस्तित्वात येऊ शकत नाही. अध्ययन करीत असताना अध्ययनार्थ्यांनी पूर्वीच्या चुका टाळून प्रयत्न केल्यास त्याचे अध्ययन चांगले होते. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या आधारे थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या अध्ययनविषयक नियम फार महत्त्वाचे आहे. आजही त्या नियमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अध्ययनार्थ्यांनी अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक तयारी महत्त्वाची आहे. नवीन ज्ञान, कौशल्य, चांगल्या सवयी व वृत्ती हस्तगत करण्यासाठी अध्ययनार्थ्यांनी शरीर व मनाने तयार असले पाहिजे. ही तयारी नसेल तर त्याचे अध्ययन होणार नाही. एखाद्या गोष्टीची वारंवार आवर्तने केल्याने ती गोष्ट दृढ होते. स्वाध्याय, क्रीडा, कौशल्य तसेच पाठांतर यात सरावाला विशेष महत्त्व आहे. हे आपण नाकारून चालणार नाही. चेतक प्रतिसादाचे बंध सरावाने अधिक मजबूत होतात. क्रीडा कौशल्य संपादन करताना तर सरावाचा नियम चांगला लक्षात ठेवला पाहिजे. अध्ययनाच्या परिणामाच्या नियमानुसार शिक्षकाने आपले अध्यापन प्रभावी व परिणामक केले पाहिजे. अध्ययनार्थ्यांना पाठात सहभागी करून घेऊन शैक्षणिक साधनांचा जो काही उपयोग आहे तो वर्ग अध्यापनात केला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, विषय अधिक सोपा करून मांडता येईल याचा सातत्याने विचार केला पाहिजे. वर्ग अध्यापनात शिक्षकांनी अध्ययनार्थात सुखद अनुभव दिले पाहिजेत. दुःखद अनुभव अध्ययनावर विपरीत परिणाम करतात. विषयाबद्दल अध्ययनार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे, त्याची कुतूहल जागृत झाली पाहिजे, अध्ययनाविषयी अभिरुची वाढली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढण्याची नितांत गरज आहे. तर हे जे आहे ते थॉर्नडाईकचं जे काही हे आहे शैक्षणिक महत्त्व आहे. बघा, जे काही नियम दिलेले आहे याच्यामध्ये, तर त्या नियमांचं हे शैक्षणिक महत्त्व